एक चुकीचा सल्ला आणि वर्षानुवर्षांची मेहनत, लाखोंची गुंतवणूक आणि मनशांती सगळं धोक्यात जाऊ शकतं. आजकाल प्रत्येक जण सल्ला देतो, पण प्रश्न असा आहे, योग्य सल्ला आणि चुकीचा सल्ला यात फरक कसा ओळखायचा? आणि दूध व्यवसायात लोक चुकीच्या सल्ल्याला बळी पडतात तरी का? मित्रांनो, आज आपण या विषयावर बोलणार आहोत, कारण की हा व्हिडिओ फक्त दूध व्यवसायाबद्दल नाही, तर निर्णय घेण्याच्या शहाणपणाबद्दल आहे. दूध व्यवसाय हा असा व्यवसाय आहे जिथे प्रत्येक निर्णयाचा थेट परिणाम जनावरांवर होतो आणि पैशावर होतो. तुम्ही कोणता चारा देता, कोणती औषधं वापरता, कोणती गाय घेता, किती जनावर वाढवता, कोणत्या डॉक्टरचं ऐकता, कोणत्या व्यापारावर विश्वास ठेवता, या प्रत्येक गोष्टीत जो येतो तो सल्ला येतो. आणि इथेच खेळ सुरू होतो, कारण नवीन माणूस आधीच गोंधळलेला असतो. त्याला सगळं नवीन असतं. तो प्रत्येकाचं ऐकतो. कोणी सांगतं ही गाय घे, जबरदस्त दूध देते. दुसरा सांगतो एचएफ घेऊ नको, पूर्ण नुकसान. तिसरा काय सांगतो, म्हैसच बेस्ट. चौथा सांगतो लोन घे, मोठा गोटा टाक. आणि शेवटी तो माणूस स्वतःचं डोकं वापरण्यापेक्षा काय करतो, तर तो लोकांचं ऐकून निर्णय घेतो. कारण नवीन माणूस घाबरलेला असतो. त्याला वाटतं समोरचा आहे तो अनुभवी आहे, म्हणजे तो बरोबरच बोलत असेल. पण प्रत्येक अनुभवी माणूस योग्यच असेल असं नसतं. काही लोक स्वतःचं अपयश लपवतात, काही लोकांना अर्धवटच माहिती असते आणि काही लोकांना फक्त स्वतःचं महत्त्व वाढवायचं असतं. दूध व्यवसायात सर्वात जास्त लोक फसतात ते जनावर घेताना. नवीन माणूस बाजारात जातो, समोर व्यापारी भारी बोलतो, ही गाय 20 लिटर दूध देते, खूप शांत आहे, काही प्रॉब्लेम नाही आणि फुल ओरिजिनल ब्रीड. आणि नवीन माणूस भावनेत येतो, फक्त बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि नंतर कळतं दूध तर कमी आहे, जनावर आजारी आहे. इथेच नुकसान फक्त पैशाचं नसतं, विश्वासाचंही असतं. बऱ्याच लोकांना सुरुवातीला सांगितलं जातं, छोटं करू नको, थेट मोठं कर. आणि इथेच अनेकांचं आयुष्य अडकतं, कारण लोकांना वाटतं मोठा गोठा म्हणजे मोठा नफा. पण मोठ्या गोठ्यासोबत मोठा खर्चही येतो. मोठं शेड, मोठा चारा खर्च, कामगार, औषधं, वीज, मेंटेनन्स, लोनचं टेन्शन. अनुभव नसताना मोठं करणं म्हणजे पोहायला न शिकता समुद्रात उडी मारण्यासारखं आहे. दूध व्यवसायामध्ये प्रत्येक दुसरा माणूस डॉक्टर बनलेला असतो. कोणी सांगतं हे इंजेक्शन घे, कोणी सांगतो हा टॉनिक भारी आहे, कोणी म्हणतो हे फीड दिलं की दूध वाढेल. पण काही वेळा चुकीच्या औषधामुळे जनावराचं आयुष्यभराचं नुकसान होतं. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक क्वालिफाईड डॉक्टरपेक्षा गावातील अफवांवर जास्त विश्वास ठेवतात. आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सल्लागार भरलेले आहेत. एका ग्रुपमध्ये कोणीतरी फोटो टाकतो, गाय खात नाही, काय करू, आणि खाली 50 लोक सल्ले देतात. पण त्या जनावराची खरी समस्या काय आहे हे कुणालाच माहीत नसतं. कधी कधी योग्य उपचार उशिरा मिळाल्यामुळे मोठं नुकसान होतं. अंधविश्वास धोकादायक आहे. दूध व्यवसायात काही लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात. फीड विकणारा त्याचंच फीड बेस्ट म्हणेल, त्यानंतर व्यापारी त्याचंच जनावर बेस्ट म्हणेल, औषध विकणारा त्याचं औषध हे बेस्ट म्हणेल. म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्याने एक गोष्ट शिकली पाहिजे, प्रत्येक सल्ल्यामागे कोणाचा फायदा आहे हा प्रश्न विचारायला हवा. काही लोक नात्यामुळे फसतात, तो आपला माणूस आहे, तो खोटं बोलणार नाही, आणि इथेच नुकसान होतं. या व्यवसायात भावना आणि व्यवहार वेगळे ठेवावे लागतात, कारण जनावर, पैसा आणि जबाबदारी हे फक्त भावनेवर चालत नाहीत. खरा अनुभव खरा अनुभवी माणूस कधीच मोठमोठ्या गोष्टी करत नाही. तो शांत बोलतो, जोखीम सांगतो आणि तोटेही सांगतो, आणि तुम्हाला विचार करायला लावतो. जो माणूस फक्त स्वप्न दाखवतो तो धोकादायक असू शकतो. मित्रांनो, एकाच माणसाचं ऐकू नका, निरीक्षण करा, प्रत्यक्ष गोठे बघा. ज्यांचा व्यवसाय 10-15 वर्ष टिकला आहे त्यांच्याशी बोला. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतः अनुभव घ्या, कारण अनुभवापेक्षा मोठा शिक्षक कोणी नाही.
दूध व्यवसायात जनावर फक्त पैशाचं साधन नसतात, तर ती जबाबदारी असते. आणि चुकीच्या सल्ल्यामुळे जेव्हा नुकसान होतं, तेव्हा फक्त पैसा जात नाही, तर आत्मविश्वासही तुटतो. म्हणून प्रत्येक नवीन दूध व्यवसाय करणाऱ्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी: सल्ला हा सगळ्यांकडून घ्या, पण निर्णय विचार करून घ्या. कारण शेवटी नुकसान झालं तर लोक फक्त बोलतील, पण ते नुकसान सहन तुम्हालाच करावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते दूध व्यवसायात सर्वात धोकादायक चुकीचा सल्ला कोणता असतो. धन्यवाद.